मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा जो आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळते। जंगली रमीवरून खरं तर या अगोदर सुद्धा बच्चू कडूंनी इशारा दिल्याचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। ऑनलाईन रमीच्या व्यसनातून सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली असं वक्तव्य बच्चू कडू यांनी करून एकंदरीत गंभीर जो आरोप आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात हे आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 6 आणि 7 तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर पुन्हा एकदा पुतळा जाळून जो आंदोलन आहे ते करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।